सुद्धा या ठिकाणी अभिमानाने सांगतील, अभिमान वाटण्यासारखी त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता निहिल किनीला अख्ख्या एक आहे ती म्हणजेच रावळे गावाची. आज रावळे गाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील हे नाव गाजतंय. त्याचं एक मुख्य कारण अर्थातच निहिल किनी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ्टनवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. मागचे दोन्ही बॉल गोलंदाज निहिलच्या नावावरती राहिल्यात. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने निहिलचा असतो. भरपूर वर्ष निहिलने जर आपण विचार केला तर लेदर क्रिकेटवरती घालवल्यात. लहानपणापासून लेदर क्रिकेटचे धडे त्याने गिरवल्यात. त्याचमुळे टेनिस बॉलमध्ये त्याचा भरपूर फायदा आतापर्यंत निहिलला मिळाला आहे. आणि मास्टर माइंड प्लेअर बॅटिंगमध्ये टेक्निकमध्ये स्ट्रोक कसे केल्यावे, गोलंदाजीमध्ये कोणत्या लाईन लेंथला कोणत्या वेळेवरती टाकावं हे चांगलंच माहिती आहे. इथे सुद्धा ऑफ साईडला फटका खेळलाय. फोरआर्मचा वापर केलाय. लॉंग ऑफला फिल्डर धावतोय. एक धाव तर पूर्ण झालाय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार फलंदाज शुभमच्या बॅट मधून. चौकार आलाय फलंदाज शुभमच्या बॅट मधून. वैभवजी भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोटो सेशन करतायत. गोड आठवणी त्या ठिकाणी साठवून ठेवत असताना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 क्षमासवी 5. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. लेफ्टी बॅटर समोर आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण त्याने केलंय. इथे सुद्धा चान्स घेतलाय. लॉंग ऑफ टार्गेट केलाय आणि चाललाय बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे फ्लॅट 6 येत असताना फलंदाज शुभमच्या बॅट मधून आलाय षटकार. ऑफला टार्गेट केलं. बॅट स्विंग प्रॉपर होता. बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मिळताना पाहायला मिळाला. फलंदाज शुभमच्या बाजूने निहिलवरती प्रहार चढवले गेलेत. आधीचा सुद्धा लॉंग ऑफला टार्गेट केला होता. पुन्हा एकदा लॉंग ऑफला शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि तिथे मागच्या दोन्ही बॉलवरती निर्णय चांगला आलाय फलंदाज शुभमच्या बाजूने. इथे स्विचिटचा प्रयत्न झाला होता. प्रचंड वेग या बॉलवरती होता. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे सुद्धा फलंदाजाच्या बाजूनेच सर्व काही गोष्टी करतायत. मागच्या 3 बॉलवरती निहिल नाराज आहे. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची. पहिल्या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळू दिले नव्हते. चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन केली होती. परंतु लेफ्टी बॅटर स्ट्राईक आल्यानंतर कुठेतरी वेगळेपण करण्याचा प्रयत्न गोलंदाज निहिलने केला. परंतु त्याचा फटका बसतो. त्याचे परिणाम कुठेतरी मैदानामध्ये सोसावे लागलेत गोलंदाज निहिलला. हार्दिक पंड्याचा मोठा फॅन आहे आणि हार्दिक पंड्याप्रमाणे सुद्धा एक बेस्ट ऑलराऊंडर आहे या विभागामधील. बॅटची काढा त्या ठिकाणी घेतली होती. हिमेशला आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पंचांच्या भूमिकेमध्ये लाला मुकादम सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं महेंद्र भोईर सरांना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 संघांमध्ये एका बाजूला श्री जहागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना ध्रुव 11 केलवा. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच बेल्टमधील हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे इथून दोन्ही टीमला सपोर्ट भरपूर मोठा आहे. यूट्यूबला देखील भरपूर गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केलवेकर सांगतायत आमचा संघ जिंकू दे. दुसऱ्या बाजूला रावलेकर सांगतायत आमचा संघ जिंकू दे. तर आमचे क्रिकेट प्रेमी सांगतायत क्रिकेट जिंकू दे. बॉलिंग ट्रॅकवरती हिमेशला आणलं गेलं. मागील 2 वर्षांमध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज रावले संघाचा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. हिमेशला आपण पाहतोय. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे देखील आहे. भरपूर अपार कष्ट या सुद्धा गोलंदाजाने घेतल्यात. एक प्रॉपर बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच मुख्य गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. सेकंड ओव्हरमध्ये राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर जीतचे प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरत आहेत. एक धावाला या बॉलवरती शुभमला या ठिकाणी आणलं गेलं स्ट्राईकवरती. शुभमच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये मोठे फटके आले होते आणि या ओव्हरमध्ये सुद्धा ती अभिलाषा या ठिकाणी संघाला असणार आहे. बॅटिंग युनिट भरपूर मोठं आहे टीम ध्रुव 11 केलवा टीमकडे. मागच्या मॅचमध्ये रवींद्रला आपण पाहिलं होतं. काय गोलंदाजी केली होती, काय कमिटमेंट होते. त्याची जी बॉडी लँग्वेज आपण पाहिली होती पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अप्रोच आपण पाहिला होता त्याचा मागच्या मॅचमध्ये. इथे फटका जबरदस्त आहे की पाहायचा आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी साई चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळू शकतात.
आणि त्या 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 18. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. मागच्या 2 चेंडूंवरती हिमेशने प्रयत्न सातत्याने केलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये केले. 18 धावा सध्या स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये मजा येणार आहे कारण या मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. चौकार षटकार ची वाट पाहत आहेत प्रेक्षक सध्या तरी. ड्राईव्ह चांगला दाखवलाय, बॉल जाईल डीप वरती, मिड विकेट वरून शतक येतोय आशिष. त्या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावांचा कॉल आहे, जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी केली गेली आणि यस त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, काय जबरदस्त कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांचे हावभाव पाहता मैदानामध्ये आज विक्रम रचायचा आहे, आज इतिहास रचायचा आहे हे मनोमनी या ठिकाणी घेऊन मैदानामध्ये उतरल्यात. धावसंख्या फलकावरती 20, परंतु दुसऱ्या बाजूला देखील हिमेश हार न मानणाऱ्यांपैकी एक. चांगला स्वीप त्या ठिकाणी दाखवलाय, पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. लॉंग लेगला अनिकेत गरत काका बॉलला फील्ड करेल, एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. मागच्या 4 बॉलमध्ये हिमेशनी जी गोलंदाजी केली ना, चर्चेदायक विषय सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये शुभम सारखा बॅटर आपण पाहिला, त्याने 2 मोठे फटके निहिलच्या विरोधामध्ये खेळले होते, परंतु या ओव्हरमध्ये हिमेशने पूर्णपणे या ठिकाणी रन रेटला खाली आणण्याचं काम केलं. फक्त आणि फक्त सिंगलवरती या ठिकाणी समोरच्या फलंदाजांना थांबवून ठेवलंय. 5व्या बॉलवरती रिझल्ट काय असेल, 5व्या बॉलचा इतिहास ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल 6 धावांकरिता मुकेशला बेट करून षटकार येत असताना निनादच्या बॅटमधून हार्ड प्ले बोल्ड आणि त्याच रोलमध्ये सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय निनाद आणि शुभमला स्ट्राईक करतायत गोलंदाज शुभमवरती. मागच्या काही चेंडूंवरती आपण पाहिलं हिमेशला आधीचे 4 बॉल परफेक्ट टप्प्यावरती होते, 5व्या बॉलवरती प्रहार चढवला गेलाय फलंदाज निनादच्या बॅटमधून. इथे सुद्धा बाउन्सरचा वापर केला, इथे सुद्धा फटका चांगला आहे. फ्री झोन मध्ये संघर्ष या ठिकाणी सुरू आहे मैदानामध्ये आणि तो संघर्ष यशाच्या दिशेने नेतोय फलंदाज निनादला. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी अंपायर्स कॉल रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. चांगले खेळाडू आहात दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलेत, त्यामुळे नियमांचं पालन करणं फार गरजेचं आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे येणारा पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. आता या फ्री हिटच्या बॉलवरती फ्री माइंडने फलंदाज बॅटिंग करू शकतो. ऑलरेडी 2 षटकार निनादच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. काय बॅटिंग केले निनादने, मंजिल क्या रास्ता क्या, हौसला आहे तो फासला क्या. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिले. दोन्ही फटके कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वासाने खेळले गेले दोन्ही फटके. मॅच बॉल तो मैदानामध्ये आलाय, तो कलेक्ट करून घ्या. हिमेशच्या विरुद्धामध्ये हे 2 फटके आलेत. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवरती रन्स हव्यात टीम ध्रुव 11 केलवाला. काय बॅटिंग केले निनादने, 2 फटके त्याच्या बॅटमधून आलेत आणि दोन्ही फटके समोरच्या टीमला या ठिकाणी बॅकफुटला नेत आहेत. फ्री हिटचा बॉल बरोबर पॅड होती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. विपुल चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धाव्यांचा कॉल सुरू आहे. मास्टर माइंड विकेट किपर जीत लाईन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं, परंतु 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तब्बल पहिल्या 4 चेंडूंचा इतिहास जर आपण पाहिला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नव्हता, परंतु शेवटचे 2 बॉल आज पूर्णपणे आपण पाहू शकतायत हिमेशच्या बाजूने गोष्टी घडलेल्या नाही आहेत. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, थोडीशी मनस्थिती त्याची खचलेली दिसते. आज त्याचा पॉझिटिव्ह पर्पोज कुठेतरी नाही आहे, तो उद्देश कुठेतरी चांगला नाही आहे उद्देशचा हिमेशचा. कृपया मी विनंती करतोय खेळाडूंना खेळपट्टी जी आहे त्या खेळपट्टीवरून आपण रनिंग करायची नाही आहे, कारण उद्याचा दिवस अजूनही बाकी आहे आणि उद्या ग्रँड फिनाले आहे. मेगा फायनल आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36-18च्या सरासरीने धावा येऊ लागल्यात आणि याच सरासरीने जर धावा येऊ लागल्या तर श्री जागमाता रावळे टीमला
या मॅचमध्ये सर्व काही गोष्टी अवघड होऊन बसतील. सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिकला आणलं गेलंय. मागच्या मॅचमध्ये हार्दिकची गोलंदाजी जबरदस्त राहिली होती. त्याचा स्टँडर्ड त्याचा दर्जा त्याने दाखवला होता. उच्चस्तरीय गोलंदाज आता या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये यावं लागणार आहे. प्रॅक्टिकली दाखवावं लागणार आहे. इथे लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर टाकला होता. खतरनाक लेग कटर होता त्या ठिकाणी, परंतु थ्रो झालेला नाहीये चांगला. तिथे सुद्धा हिमेशला पण पाहिलं. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. जिथे एकी धाव नव्हती तिथे 2 धावा मिळत आहेत. 22च्या रूपामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने धावा येताना पाहायला मिळत आहेत. 38 धावा फलकावरती लागल्यात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. मागच्या दोन ओव्हरमध्ये काय घडलंय ते मनामध्ये न आणता काय बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला होता. लेग कटर त्या ठिकाणी होता. डेंजरस लेग कटर होता. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. ते सुद्धा स्टंपच्या लाईनमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. रिलीज केला होता. 1 धाव या बॉलवरती मिळते आणि एकेरीने धावसंख्या फलकावरती 39 वरती जाऊन पोहोचले. मागच्या 2 चेंडूंचा जर विचार आपण केला तर मागच्या 2 चेंडूंमध्ये हार्दिकने मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत या ओव्हरमध्ये. मागच्या षटकाचा जर आपण विचार केला तर हिमेशवरती मोठे फटके आले होते. हिमेश पूर्णपणे खचला गेलाय. परंतु श्री जागमाता रावले टीम समोर एकच विनंती असेल, त्याला बॅक करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या संघामधील एक हिरा आहे आणि त्या हिऱ्याला इथून पुन्हा एकदा चमकायचं आहे. त्यासाठी त्याला घासणं गरजेचं आहे. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. हार्दिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आज पंपू इनॅक्शनमध्ये नाही येत. स्टेप आउट करून फटका सजवलाय लॉंगॉनला आणि लॉंगॉनला फिल्डर इंटरेस्टेड होते. कुठली चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. मुकेशला आपण पाहतोय आज चान्स दिला गेलाय मुकेशला आणि तो फिल्डिंग मध्ये चांगलाच त्याने मिळवलाय. विकेट जाते. निनादची एक बिग विकेट त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. गोल्डन विकेट होती या मॅच मधील. निनाद पाटील बॅक टू द डगआउट गॉन. हार्दिक या स्पर्धेमध्ये श्री जागमाता रावले टीमसाठी असरदार राहिला आहे. कारण लास्ट मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, तिथे सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडला होता आणि इथे सुद्धा त्याचा प्रभाव पडतो या ओव्हरमध्ये. कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या. 18च्या सरासरीने रन्स येत होत्या. या ओव्हरमध्ये ती सरासरी या ठिकाणी खाली आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हार्दिक करतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर आहे, लेजंड आहे खऱ्या अर्थानं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेन्सचा बॉल होता. डीप स्क्वेअर लेग करून फिल्डर विपुल त्या ठिकाणी येत आहेत. फेके येईपर्यंत 2 धाव्यांचा कॉल त्या ठिकाणी केला गेलाय. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. रवींद्र मेहरला आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमिटमेंट मैदानामध्ये कशी द्यावी या फलंदाजाकडून ते शिकावं. याआधी आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये काय इंटेंट त्याने दाखवला होता. त्याचा हेतू सातत्याने सकारात्मक होता मागच्या मॅचमध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा बॅटिंगमध्ये त्याला प्रभावी करावं लागणार आहे. आपल्या संघासाठी इथून चांगलं योगदान मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला हार्दिक तो थांबण्याचं नाव घेत नाहीये गोलंदाजीमध्ये. या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला पुन्हा एकदा फिल्डर मुकेश त्या ठिकाणी येत आहेत. वन्स अगेन प्रयत्न त्या ठिकाणी केले होते आणि या बॉलवरती सुद्धा एफर्ट्स जबरदस्त होते मुकेशचे, परंतु अजूनही रिझल्ट आलेला नाहीये. इथून रिव्ह्यू घेतला गेलाय. इथे पाहिलं जाईल. अंपायर्स कॉल आपण पाहू शकतायत. रिव्ह्यू घेतलाय, पाहिलं जाईल इट्स आउट की 6 त्याची पडताळणी या ठिकाणी आपण जरूर करूयात. 6 सीटर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत या स्पर्धेला वेगळ्या उंचीवरती त्यांनी नेलंय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. हा झेल खूप महत्वाचा होता खऱ्या अर्थानं, कारण रवींद्र मेहर सारखा एक स्लॉग हिटर जर शेवटच्या षटकापर्यंत थांबला तर होतच नव्हतं, करू शकतो हे राहुली टीमला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे हार्दिकचे प्रयत्न त्या ठिकाणी जबरदस्त होते. डेडिकेशन कमिटमेंट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मुकेशने सुद्धा केली होती. कॅच ऑफ द मॅच काय प्रयत्न होते जबरदस्त. मुकेशला आपण पाहिलं आपल्या स्क्रीनवरती, त्याचा रिप्ले जरूर 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवला जाईल. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, कारण रवींद्र मेहरची किंमत माहिती आहे क्षेत्ररक्षकांना.
हा प्लेयर जर खेळपट्टीवरती राहिला तर धावांचा अक्षरशः पाऊस पाडू शकतो आणि हार्दिकने या सुद्धा फलंदाजाला बाद केले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षयला आपण पाहू शकतात. अक्षय गवळी मैदानामध्ये दाखल झालाय. एक पॉझिटिव्ह विकेट किपर म्हणू शकतो, वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. आता या मॅच मध्ये बॅटिंग त्याला करायचे. धावा झाला स्कोर कार्डवरती 41 रन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. या ओव्हरचा जर विचार केला तर इम्पॅक्ट पूर्णपणे पडलाय, प्रभाव पूर्णपणे पडलाय तो म्हणजेच हार्दिक गरजचा या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुलर लेनचा बॉल होता. शतशक त्या ठिकाणी येत आहेत डीप ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. फेकेपर्यंत 2 धावा इझिली मिळून जातील या बॉलवरती. या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आपण पाहिलेला नाहीये. त्याचबरोबर विकेट टेकरच्या रोलमध्ये आपण पाहिले गोलंदाज हार्दिकला 43 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरमध्ये 36 होत्या, परंतु त्या धावांवरती पूर्णपणे ब्रेक लावून ठेवलाय गोलंदाज हार्दिकने. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य जे आहे ना ते सर्व काही सांगून जातं. त्याने जी मेहनत मागील 6 चेंडूंमध्ये घेतली होती, अथक परिश्रम मागच्या 6 चेंडूंमध्ये त्याने घेतले होते आणि त्याचं यश त्याला मिळलंय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आशिषला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. शेवटच्या 6 चेंडूंसाठी स्लॉगमध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. मागच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर जास्त स्ट्राईक शुभमला मिळाली नव्हती खऱ्या अर्थानं. आता स्ट्राईक एंडवरती आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स हवे टीमला. ध्रुव 11 केलवा टीमला एक चांगली टोटल हवी आहे आणि त्या टोटलच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे कारण अजून सुद्धा भरपूर फलंदाज या टीमकडे आहेत. उदय सेना अजूनही बाकी आहे. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला. फटका फसलाय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नयनचे प्रयत्न चांगले प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी होते. आज फिल्डिंगचा स्टँडर्ड उच्चस्तरीय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच श्री जागमाता रावले टीमच्या बाजूने. यादी आपण मुकेशला पाहिला, तर नयनला पण पाहिलं. निहिलने सुद्धा चांगली फिल्डिंग आज केलंय. जीतची विकेट किपिंग ती सुद्धा चर्चेमध्ये असणार आहे. या सर्व काही गोष्टी या ठिकाणी जबरदस्त घडल्यात मैदानामध्ये मागच्या 3 मॅच मध्ये श्री जागमाता रावले टीमसाठी. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे फुल टॉस दिलाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर पोहोचतायत. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे आणि इथे बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलेला चौकार समोरच्या टीम वरती घाव करतोय. 49 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. काय बॅटिंग राहिलंय. हार्दिकचं षटक वगळता प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं शुभमला, तिथे निहिलच्या विरोधामध्ये 2 हल्ले केले होते. सेकंड ओव्हरमध्ये स्पेशली हिमेशच्या विरोधामध्ये जे बॅटिंग आपण पाहिली ना, निनाच्या बॅटमधून जे 2 षटकार आले होते तिथून पूर्णपणे एक रिदम मिळाला, कॉन्फिडन्स मिळाला. इथे चांगला ऑफ कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर आतमध्ये आला आणि या व्हेरिएशनवरती फलंदाजाला बीट केले गेले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचे 3 बॉल प्रयत्न चांगले केलेत आशिषने, परंतु फिल्डिंगची साथ यादीच्या बॉलवरती मिळाली नव्हती. इथे पुल शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि इथे सुद्धा उच्चस्तरीय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रसादच्या माध्यमातून अजून एक विकेट जाईल. फलंदाज शुभमला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आदेश 5व्या क्रमांकावरती आदेशला ठिकाणी आणला गेला. चेस मास्टर आहे खऱ्या अर्थानं. खरं आदेशचा जर विचार केला तर अजूनही एक सामना मला आठवतोय. 12 बॉलमध्ये 41 धावांची गरज होती. शिवनेरी चषक 2024 टीम बाप्पा मोऱ्याचा एक मजबूत बॉलिंग अटॅक समोर होता आणि प्रणय आणि आदेशने तो सामना जिंकून दाखवला होता. आल्या पावली इथून परतावा लागणार आहे आदेशला. या मॅच मध्ये फ्लॉप ठरलाय आदेश. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी जात आहेत. बॉलर ऑन हॅट्रिक असणार आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. 49 फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे, परंतु इथून ध्रुव 11 केलवा टीमने एक फायटिंग टोटल सध्या तरी स्कोर कार्डवरती उभी केली. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती अभिलाषा घेऊन मैदानामध्ये उतरलाय फलंदाज साहिल. मागच्या मॅचमध्ये साहिलने बॅटिंग चांगली केली होती. दुसऱ्या बाजूला अक्षय, जास्त चान्स त्याला इथे मिळालेला नाही आहे. आता साहिलकडे संधी असणार आहे. येणाऱ्या बॉलवरती जोखीम त्याला उचलावी लागणार आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती ज्या काही धावा येतील
दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. आशिष हाच प्रयत्न करेल, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार नाहीये. दुसऱ्या बाजूला टीम ध्रुव 11ला मोठा फटका हवा आहे. शेवटचा बॉल क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला. बॉल चला डीपमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फेकेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे आणि डायरेक्ट हिट वॉज डेंजरस. विकेट जाईल शेवटच्या बॉलवरती धावचीतच्या रूपामध्ये. एक चपल विकेट किपर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जीत धावा झाल्यात फलकावरती 50 आणि 51 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. चला लगेचच ध्रुव 11 केलवा टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. 50 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावांचं टार्गेट समोर उभं करण्यामध्ये या ठिकाणी यश आले, ते म्हणजे ध्रुव 11 केलवा टीमला. बॅटिंग युनिटने चांगली साथ या ठिकाणी दिलंय. प्रत्येक फलंदाजाने प्रयत्न केला डेडिकेशन देण्याचा आणि त्यामध्ये यश सुद्धा प्राप्त झालं. 51 धावा या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण 4 ओव्हरमध्ये 51 धावा या ठिकाणी भरपूर आहेत. त्या म्हणजे ध्रुव 11 केलवा टीमसाठी, कारण मजबूत बॉलिंग अटॅक आहे. रवींद्रचा वेग, जयची फिरकी, त्यानंतर उदयची फिरकी आपल्याला पाहायला मिळेल आणि मिस्ट्री बॉलर या टीमकडे सुद्धा आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा चेस मास्टरची कमी नाही आहे. निहिल किनीला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. मागच्या 2 मॅचमध्ये धावांचा पाऊस त्याने पाळलाय. हार्दिकला आपण पाहणार आहोत, जीतला आपण पाहणार आहोत, अनिकेत काकाला आपण पाहणार आहोत. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये सुद्धा मजा येणार आहे. 4 षटकांमध्ये एकंदरीत 51 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये त्या 51 धावा चेज होतील की डिफेंड होतील, त्याचं उत्तर तुम्हाला लगेचच भेटेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. पुढच्या इनिंगसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती दीपेश जिकंडी. ओव्हर टू यू. धन्यवाद हार्दिक. जागमाता रावळे संघाचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत, ज्याने 20 मिनिटांमध्ये ही 4 षटके परिपूर्ण केली. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 24 चेंडूंमध्ये 51 धावांचं. अंतिम 5 चे दरवाजे खुले करण्याकरिता या 51 धावा कंप्लीट कराव्या लागतील जागमाता रावळे टीमला. पालघर ग्रामीण क्रिकेट आणि सफाळे क्रिकेटच्या वसुंधरेवरील A1 जोडी जय वीरूची जोडी आहे. फलंदाजी मार्कवर एका बाजूने हार्दिक गरत आणि दुसऱ्या बाजूने नेहिल किणी. स्टायलिश बॅटर, मॉडर्न मास्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर यंग अँड डायनामिक या आधीच्या सामन्याचा हिरो रवींद्र मेहर. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. यष्टांच्या मागे अक्षय चुकी करणार नाहीयेत. अगदीच व्हेरी फर्स्ट बॉल वरती झटका लागलाय जागमाता रावळे संघाला. एक्युरेट वेळेचा विचार केला तर प्रदीप भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवित आहेत. 5:35 पहिला चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. खूप सुंदर गुणलेखकाची भूमिका ते अदा करतायत या जलसार गावाचा आभूषण. चला स्पीडअप करा खेळाला, जास्त वेळ नाहीये. बॅट लाईटचा सामना कोणत्याही संघाला करावा लागू नये या अनुषंगाने चांगली सुरुवात झालाय. आपली छाप सोडत असताना आणखीन एका स्पर्धेमध्ये रवींद्र मेहर, ब्रँड ऑफ केळवे, खूप सुंदर प्रदर्शन. या आधीच्या सामन्यामध्ये त्याने जे पहिलं षटक हाताळलं होतं त्यामध्ये केवळ 1च धाव दिली होती. तिसऱ्या क्रमांकावरती जीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक युवा खेळाडू. वाईड यॉर्कचा प्रयत्न होता, तिथे पंच दर्शवत आहेत 22च्या स्वरूपात सिंगल ऍड केली जात आहे. धावसंख्येला आकाराने उकार तर दिलाय. आता स्ट्राईक वरती तो फलंदाज आलेला आहे ज्या फलंदाजावर सर्व काही दारोमदार जागमाता रावळे या संघाचे आहे. ऑन साइडला स्मॅश केलेला आहे. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना निहिल किणीच्या बॅट मधून आलाय चौकार. सुंदर फटका, प्रॉपर टायमिंग, गुड टेक्निक.
सॉलिड टेम्परामेंट, सर्वांचा सुयोग्य मिलाप होत असताना या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या पलीकडे हलकासा शफल होऊन काय फटका सजवलाय. क्लास अँड क्वालिटी, स्वीट, स्मार्ट, सेन्सेशनल, ग्रेट शॉट. 5 धावा फलकावर. रवींद्रचा पुढील बॉल ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत असताना जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषा पार. जागमाता रावळे संघाला विजय मिळवून देण्याचा इरादा केलाय निहिलने पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. आणखीन एक बहारदार फटका. धावफलक जाऊन विसावलाय 11 अंकावर. स्टायलिश बॅटर. इथे बॅटला स्विच केलंय. आणखीन एक नेत्रदीपक, नेत्रलोचक फटका. सुनामी खेळी, वादळी खेळी सुरू झाले. अगदी आपल्या अंदाजामध्ये टिपिकल निहिल किणीचा क्लास आपण या ठिकाणी पाहू शकतायत. ज्या खेळीसाठी तो ओळखला जातोय. समोर कोणताही गोलंदाज असो, आजचा दिवस गाजवणारा गोलंदाज रवींद्र मेहर, त्याच्या विरोधात हल्ला बोल, अग्निदिव्य पेलणारी खेळी सुरू झालाय. फलकावरती आहेत 15 धावा. निहिल किने ऑन फायर. पुन्हा एकदा स्टायलिश 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 प्रॉपर बॉटम हँड. काय रिस्ट वर्क बघायला मिळालं बघा. तत्काळ पुनरावलोकनामध्ये या स्ट्रोकला तुम्ही बघा. गुडघ्याला हलकस त्या ठिकाणी बेंड केलं जाईल. त्यानंतर रिस्ट वर्क प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा क्रिकेटचं मादक, अनुवादक, अभिजात सौंदर्य दर्शवणारा फटका. 21 धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी. विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 30 धावा करायच्या आहेत. जे इक्वेशन आपण पाहतोय. ट्रागिंदी शेष 30 रनों की जरूरत. मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आठवण यावी. ज्या पद्धतीने दोन्हीही बॉटम हँडचा यूज केला त्या स्ट्रोकला परिपूर्ण करण्याकरिता विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये अत्यंत उच्च श्रेणी फटक्याची अनुभूती. चला 18-30 समीकरण गाई करा. खेळाडू वर्ग नम्र विनंती आहे. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 पैकी 20 धावा निहिलच्या बॅटमधून. अवघ्या 4 चेंडूंमध्ये 500चा स्ट्राईक रेट. जय षटक क्रमांक 2 मध्ये. हा फटका तर फसलाय आणि कॅच झालेला आहे. ड्रॉप. अक्षय ऍज अ कीपर. अक्षय यांच्या माध्यमातून आज काही चुका तर झालेल्या आहेत. चेंडूला खास करून कॅरी करत असताना थोडीशी घाई. प्रयत्न चांगला होता परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. हरकत नाहीये. जागमाता रावळेसाठी खूपच समाधानकारक बाब काय असेल तर निहिल पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत. 22 धावा आहेत फलकावर. 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय निहिल. पुन्हा एकदा बॅटला स्विच केलाय बघा. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट या फटक्यांचं महारथ. 360 डिग्री मध्ये कसं खेळावं याचं जिवंत, ज्वलंत, मूर्तिमंत, ज्वलंत उदाहरण सध्या आपण जलसारच्या या प्रांगणामध्ये, स्मरांगणामध्ये पाहतोय. जरी तुम्ही ऑफ ब्रेकचा प्रयत्न केला, चेंडूची लेंथ जरी दूर ठेवली तरी मी 360 डिग्री मध्ये खेळू शकतो. त्यामुळे जर ऑफ ब्रेक प्रयत्न कराल, चेंडूला वाईड ऑफ द ऑफ स्टंप हाताळाल तर मी स्विच हिट खेळणार. ही रणनीती सुस्पष्ट आहे. फलकावरती आहे 26 लॉस ऑफ 1 विकेट. जर तुम्ही मिडल स्टंपला चेंडूला रिलीज केलं तर मी ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेगला षटकार खेचणार. जबरदस्त फलंदाजी. तोच प्रयत्न केला होता. शॉट फाईन लेग मध्ये जाऊन विसावणारा हा चेंडू. निहिलच्या खेळीस लागणारा पूर्णविराम. बऱ्याच काही आशा अपेक्षा जीवित करणारा हा क्षण आहे. ध्रुव 11 केळवे या टीम करिता. फलकावरती धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय 26 या अंकावर. विजयासाठी अजून देखील 25 ची निकड आहे. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर ॲक्युरेट. 15 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे.
निहिलच्या विकेट नंतर पुनरागमन करणार का ध्रुव 11 केळवे हा यक्ष प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. चौथ्या क्रमांकावर आशिष नवीन फलंदाज आलेले आहेत मुख्य खेळपट्टीवरती. बघा टाळ्यांचा अगदी कड 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 कडाट होतोय निहिल यांच्या फलंदाजीकरिता, कारण का कर्तब तसा गाजविला, संघाला सुस्थितीमध्ये पोहोचविलं. आता मिडल ऑर्डरला देखील आपली भूमिका अदा करावी लागेल जर अंतिम 5 मध्ये प्रविष्ट व्हायचं असेल. जय षटकातील 14 चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट आशिष करिता. कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका निनाद पाटील, त्यांची देखील संदिग्ध अवस्था, संभ्रमा अवस्था त्या ठिकाणी आपण पाहिली. ढोंडो ढोंडो रे साजना एका क्षणासाठी ओंजळीमधून चेंडू घसरला, स्किट झाला, त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. 14 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 23 धावांची आवश्यकता जागमाता रावळे या संघासमोर. आशिष आणि जीतची जोडी आहे हे टार्गेट सर करण्याकरिता. जय आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन चांगल्या पद्धतीने टॅप केलेला आहे. निनाद पाटील पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत. सिंगल तर आले. हो हे काय घडलंय आज, थोडासा कॉन्सन्ट्रेशनचा अभाव तर आहे. संदिग्ध अवस्था. 13-21 हे इक्वेशन राहिलंय. बघा हा चेंडू जर प्रॉपर कॅरी केला असता निनाद पाटील यांनी क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये आता फेरबदल झालाय. जेथे निनाद पाटील होते तेथे मात्र संघातील सर्वात भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणजेच रवींद्र मेहर यांना कन्वर्ट करण्यात आलेला आहे. कारण ध्रुव 11 केळवे संघाला ठाऊक आहे अशा सिंगल डबल ज्या खूपच डोकेदुखी आपल्याकरिता ठरू शकत आहेत. 13-21 इक्वेशन बनलंय. बॉलर तयार. पंच दर्शवित असताना व्हाईट बॉल, महेंद्र भोईर यांचा इशारा, वाईट करार, एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव. उत्कंठा तर निर्माण झाली या सामन्यामध्ये. फंबलिंग होत असतं जेव्हा सामने क्रुशल मोमेंटला पोहोचतात. अगदी दिग्गजातला दिग्गज खेळाडूची देखील बॉडी लँग्वेज बदलते. थोडंसं बदल आली त्यामध्ये, बिघाड झाला जयच्या. कधी कधी गेमला स्लो डाऊन करण्याची रणनीती देखील असते, असं बऱ्याचदा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये. फुटवर्कला प्रचंड रीड केलं होतं परंतु लाईन मध्ये झाला बिघाड. आणखीन एक वाईट चेंडू. बघा जयचा जो रिलीज पॉइंट आहे, जेव्हा आशिष ऑफ स्टंपच्या परिपूर्णरित्या बाहेर शफल झाला होता तेव्हा त्याने टार्गेट केलं होतं लेग स्टंपला, परंतु लाईन जी आहे ती लेग स्टंपच्या देखील बाहेर आणि त्या कारणास्तव वाईड आलाय. 13-19 समीकरण आहे. मिडॉनच्या दिशेने सजवलेला फटका, थोडीशी घाई केली फेकी करत असताना. निनाद पाटील बॅकअप प्रोव्हाइड करत आहेत. सिंगल मात्र रोखली जाणार नाहीये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल रिमेनिंग. चौथा संघ कोणता ठरणार अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होणारा, या यक्ष प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. अमरदीप चषक जलसार 2025. क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटची धुमश्चक्री, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम. सफाळे विभागातील खूपच क्वालिटी क्रिकेट जे आपण अनुभवू शकलात आज अगदी सकाळच्या सत्रापासून. 12-18चं समीकरण आहे आणि अशातच उदय आलेले आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये निर्विवादपणे चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजया समीप त्यांनी पोहोचविलं होतं. आशिष 3 चेंडूंमध्ये 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. चला थोडंसं स्पीडअप करा खेळाडू वर्ग. गाई करा प्लीज. आशिष बघा एक मोठा फटका आला तर रिक्वायर्ड रन रेट मध्ये प्रचंड घसरण होईल. तो फटका आशिषला शोधावा लागेल. मिड विकेट परिकक्षेमध्ये सजवलेला फटका सिंगलच येते.
फिरकीपटू आहे. फिरकीपटू उदयला आपण पाहतोय खूप चांगल्या टप्प्यावरती त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाकरिता कोड निर्माण करते. जीत स्ट्राइक वरती आहेत. खूप सुंदर पद्धतीने हा देखील चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगत आहोत आज यष्टीरक्षक खरोखरच अक्षय यांचं यष्टीरक्षण थोडंसं चर्चेचा आणि चिंतेचा विषय. याच्या आधी निनाद पाटील यांच्या देखील ओंजळीमधून बरेचसे चेंडू स्किट झाले. अक्षय थोड्याशा सुधारण्याची गरज आहे कारण जर सिंगल डबल जे आहेत ते सामन्याची परिभाषा बदलत आहेत. येथे मात्र बॅटला स्विच केलेला आहे. जबरदस्त फटका स्विचच्या स्वरूपामध्ये जीतच्या बॅट मधून आलेला आहे. एक मोठा प्रहार षटकार. अभ्यास केला होता आशिषचा परंतु पेपर आलाय जीतचा. सर्वांना वाटलं होतं की जीत सिंगल आणि डबलच खेळ परंतु येथे गाडीचा गेअर त्याने चेंज केला. सामन्याची परिभाषा आपल्या षटकाराच्या सहाय्याने परिपूर्णरित्या बदलवून ठेवलेली आहे. फलकावरती 4वर 0-40 धावा झालेल्या आहेत. 11 धावांची निकड आहे. जबरदस्त बॅटिंग. हो आणखीन एक स्टायलिश स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये हा झेल कंप्लीट केला जातोय. सामन्यामध्ये प्रचंड रंगत निर्माण करणारे हे क्षण आहेत. 40 या अंकावरती आणखीन एक धक्का लागलाय जागमाता रावळे या टीमला. 8 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 11 धावा करायच्या आहेत. एक लेजेंडरी प्लेयर आता मैदानाचा ताबा घेतोय. मिस्टर अनिकेत काका पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावर कित्येक मैदान ज्याने गाजवलेले आहेत. क्रिकेटमधील उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेला अनुभवी क्रिकेटपटू आता मैदानामध्ये दाखल झालाय. 8-11चं समीकरण आहे. क्रिकेटमध्ये मोमेंटमचं महत्व तर असतं परंतु बऱ्याचदा उलटफेर होत असतात. उदय यांना मात्र विकेट टेकर ही भूमिका अदा करावी लागेल. जो षटकार आला त्या षटकारानंतर जागमाता रावळे संघ थोडासा उजवा दिसू लागलेला आहे या सामन्यामध्ये आणि ती कसर उदय यांना भरून काढावी लागेल. अनिकेत काका ऑन स्ट्राइक. उदयचा पुढील बॉल. उलटा स्वरूपातील चेंडू. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करतायत. एकेका धावेसाठी धाव करण्यास भाग पाडलं जात आहे कारण उदय यांना देखील ठाऊक आहे 7-10चं समीकरण असताना यानंतर एकही मोठा फटका जर आला तर सामन्यामधील जी हवा आहे ती परिपूर्णरित्या निघून जाऊ शकते आणि ते कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाजाला. चांगल्या टेम्परामेंट सहित गोलंदाजी करावी लागेल. रणनीती जे आखलेले आहे ते एक्झिक्यूट देखील करावी लागेल. उदय षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. चेंडू प्रचंड काळ हवेमध्ये आहे. प्रचंड एलिव्हेशन 0 डिस्टन्स. अप्रतिम झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. नयन यांच्या माध्यमातून खूपच अगदी टोलेजंग फटका होता. चांगलं जज केलं नयन यांनी. आणखीन एक झटका लागलेला आहे जागमाता रावळे टीमला. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं टार्गेट. अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होण्याकरिता कडवी लढत या ठिकाणी सुरू आहे. 2 संघांमध्ये जबरदस्त कडवा संघर्ष. चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध. हार मांडण्यासाठी तयार नाहीयेत. संघर्षाचा शंख नाद झालाय. 6-10चं समीकरण आहे. आमच्या लाडक्या खेळाडूंच्या माहितीसाठी न्यू बॅटर आणखीन एक अनुभवी क्रिकेटपटू मैदानाच्या दिशेने मिस्टर नयन यांना आपण पाहतोय. 6 बॉल रिमेनिंग 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है.
पंखों से कुछ नहीं होता है यारो, हाऊ स्लो से उडान होती है. ती इच्छाशक्ती नक्की कोणता संघ दाखवणार या मॅच मध्ये. म्हणतात ना, हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. या आजच्या दिवसातील शेवटच्या सत्राचा सिकंदर कोण आहे? जागमाता रावळे की मग ध्रुव 11 केळवे? येणारे 6 चेंडू सर्व प्रश्नांची उत्तरं देणारे आहेत. अंतिम 5 कडे कोणता संघ मार्गक्रमण करणार? गोलंदाज सज्ज होतोय. प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला स्मॅश केलेला आहे. अनिकेत काका यांच्या बॅट मधून सजवलेला फटका फसलाय. डीप मध्ये देखना जल परिपूर्ण केला जातोय. आदेश पाटील यांच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी. अनिकेत यांच्या देखील खेळीस फुल स्टॉप. सामना होता कुठे, घेऊन आलेत कुठे गोलंदाज? आता मात्र 5-10चं इक्वेशन बनलंय. कंपल्सरी चेस आहे. सुंदर गोलंदाजी झालंय. उदयने एक षटकार खाल्ला, परंतु त्यानंतर गडीगारत केले. इकॉनॉमिकल राहिला. प्रफुल्लने देखील विकेटच्या सहाय्याने षटकाची सुरुवात केलंय. अप्रतिम लढत, काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कशमकश, रोचक, रोमांचक, चित्तवेधक, चित्तथरारक, चित्ताकर्षक. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचविणारा, नखे कुरतडण्यास भाग पाडणारा सामना या ठिकाणी समोर येतोय. जागमाता रावळे विपक्ष ध्रुव 11 केळवे. चला थोडीशी त्वरा करावी, नम्र विनंती आहे. पाच चेंडू 10 धावा. प्रफुल्ल मेहर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला आपण पाहू शकाल प्रफुल्ल मेहर यांचा जलवा त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये आल्या पावली परत पाठवलाय. साई या फलंदाजाला गडी बांधण्याचा क्रम जर आपण पाहिला तर निम्म्यापेक्षा जास्त संघ तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. 6 विकेट्स डाऊन. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. प्रफुल्ल मेहर या गोलंदाजाने ऑन हॅट्रिक आहे. 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होण्याकरिता. जबरदस्त हा सामना रंगलेला आहे. ऑन हॅट्रिक प्रफुल्ल हॅट्रिक परिपूर्ण करेल का? 2 जानेवारी 1879 मध्ये जो किस्सा एमसीजीच्या मैदानामध्ये फ्रेड्स पॅपॉर त्यांच्या नावे करण्यात आला, तो प्रफुल्ल मेहर आपल्या नावे करेल का? कसोटी क्रिकेट मधली ती पहिली हॅट्रिक. 31 ऑक्टोबर 1987 मध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये चेतन शर्मा यांच्या नावावर जो इतिहास कोरला गेला, तो प्रफुल्ल मेहर आपल्या नावावरती कोरणार का? ऑन हॅट्रिक आहेत. 16 सप्टेंबर 2007 मध्ये ब्रेटलीने जी कामगिरी केली, T20 इंटरनॅशनल मधली पहिली हॅट्रिक. प्रफुल्ल मेहर ऑन हॅट्रिक आहेत. पडल्यानंतर चेंडू टर्न तर झाला, परंतु लेग स्टंपच्या थोडासा पलीकडे आणि त्या कारणास्तव वाईड बॉल. यष्टी रक्षण चिंतेचा विषय राहिला या मॅच मध्ये. ध्रुव 11 केळवे या टीम करिता अक्षय यांच्या हातातून बरेचसे चेंडू आस्केट झाले. विजयासाठी जर आपण पाहिलं, चार चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा करायच्या आहेत. फलंदाजी मार्कवर अनुभवी फलंदाज नयन यांना आपण पाहतोय. प्रफुल्ल मेहर षटकातील 3रा चेंडू घेऊन मिस टायमिंग आहे. मिस टायमिंग. शॉर्ट पॉइंट झोन मध्ये चेंडू गॅदर करण्यात आलेला आहे. खूप सुरेख लढत. अगदीच प्रत्येक चेंडूवरती दोन्ही संघ. इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रफुल्ल मेहर ज्या रीतीने चेंडू रिलीज करतायत, अप्रतिम. चांगलं टेम्परामेंट दाखवलेलं आहे. उच्च मानसिकता, साधी राहणी, उच्च विचारसरणी
क्रिकेटमधील प्रॉपर क्लास हाताळलेला आहे पहिल्या 3 चेंडूंमध्ये. यावेळेस देखील खूपच सुंदर पद्धतीने ऑफस्टंपला टार्गेट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. धावचितकरिता प्रयत्नशील आहेत क्षेत्ररक्षक. थ्रो त्या ठिकाणी केला जातोय डेंजर एंडने. नयन पाटील यांच्या खेळीस मात्र पूर्णविराम. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. बघा पहिल्या हिट करिता येथे अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम असेल. पंचांच्या जवळ जाऊन अपील करू नका अशी सूचना कार्यकारिणीच्या वतीने पोचविली जाते. चला सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत चला सेकंड अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद झालेले आहेत लक्षात असू द्या. आणि सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावांची आवश्यकता असं इक्वेशन जे समोर आलंय. योग्यरित्या निरीक्षण आणि परीक्षण जे परिपूर्ण केलेलं आहे पंचांनी आणि त्यानंतर हा योग्य निर्णय दोन्ही संघांचं निराकरण करण्याकरिता जो पोचवलं जात आहे 6 सीटर वाहिनीचे आभार लाला मुकादम पंच तसेच महेंद्र भोईर यांचे देखील मनस्वी आभार. वळूयात मॅचच्या दिशेने. 2 चेंडू शिल्लक 6 धावांची आवश्यकता. प्रफुल्ल मेहर आपल्या कारकिर्दीमधील एक अतिशय रंजक असं षटक हाताळतोय. फटका फसलाय विरुद्ध दिशेने धावत असताना प्रफुल्ल मेहरचा क्लास. गेम चेंजर मॅच विनर. क्रिकेटपटू कसा असावा कारण 6 चेंडूंमध्ये किती धावांची आवश्यकता होती असा यक्ष प्रश्न जर विचारण्यात आला तर उत्तर येते 10 आणि त्या सामन्याला घेऊन आलेले आहेत 1 चेंडू आणि 6 या इक्वेशन पर्यंतचा जो प्रवास आहे तो खरोखरच प्रभावित करणारा आहे. वाईट प्लस 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा. तिथे जर चांगलं यष्टीरक्षण झालं असतं तर आता 8 धावांची आवश्यकता असते. प्रफुल्ल मेहर
काही जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे. ना कद बड़ा ना पद बड़ा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. अतिशय अद्वितीय षटकाची हाताळणी केलेली आहे. प्रफुल्ल मेहर. बघा या षटकाचं विश्लेषण आणि विघटन आपण बघूयात. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर वाईट प्लस बाई जशा 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपामध्ये गडी गारद, एक सिंगल आणि पुन्हा एकदा विकेट. इंडिव्हिज्युअली 3 गडी देखील गारद केलेले आहेत. अतिशय उल्लेखनीय असे षटक राहिलंय. गेम चेंजर प्लेयर, हुकमी इक्का बनलाय. मॅन ऑफ क्रायसिस तारणहार बनलेला आहे. 1 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. हिमेश आहेत स्ट्राईक वरती. नक्की हिरो कोण बनेल, प्रफुल्ल मेहर की मग हिमेश? ऑन साइडला सजवलेला फटका शेवटच्या चेंडूवर हिमेशच्या बॅटमधून इतिहास लिहिला गेलाय. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना हिमेशने दाखवून दिलं की जिंकणं तर माझ्या रक्तामध्येच आहे आणि हरणं ती तर जंगलात राहतात. कृपया करून पिचच्या बाजूला सेलिब्रेशन करा. आजचा दिवस हिमेशच्या कारकिर्दीमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, कारण एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना त्याने षटकार खेचून जागमाता रावळे संघाला अंतिम 5 मध्ये प्रवेश मिळवून दिलाय. हा सोनेरी क्षण आहे सफाळे क्रिकेट मधला. अजरामर असा क्षण आपण पाहतोय. व्हॉट अ ग्रेट शॉट. बघा हा जो जल्लोष मेगा स्क्रीनवर. विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात, प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिक, जावेद मियादाद, महेंद्रसिंग धोनी सर्वांची आठवण करून देणारा हा रावळे विभागातील सुवर्ण हिरा हिमेश यू ब्युटी. ग्रेट शॉट. अंतिम 5 मध्ये प्रविष्ट झाल्याबद्दल जागमाता रावळे संघाचं अभिनंदन अँड हार्ड लक. ध्रुव 11 केळवेट टीम. आजच्या दिवसामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक महाराजे, संयोजन समिती, आमचे साथी समालोचक हार्दिक किणी, दोन्ही पंच लाला मुकादम, महेंद्र भोईर, गुणलेखक वैभव भोईर, प्रदीप भोईर, त्यानंतर 6 सीटरची संपूर्ण टीम, त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेअंतर्गत खूपच चांगली गुणवत्तापूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते.